गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या नावाची चर्चा होती, ती एकमेकांवर करत असलेल्या आरोपांवर। मात्र आज त्यांच्या भेटीची चर्चा होती। भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली। धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याचं धस यांनी म्हटलंय। मुंबईतील एका रुग्णालयात धस आणि मुंडेंमध्ये ही सदिच्छा भेट झाली अशी माहिती आहे। तर मुंडे आणि धस यांच्यात बावनकुळे यांनी मध्यस्थी केल्याची ही माहिती आहे। धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे। त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं। दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार। फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? महाराष्ट्राची संस्कृती आहे, काही ठिकाणी मतभेद राहू शकतात, मनभेद नाहीये। मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत मागच्या आठवड्यात 2-3 तास माझी चर्चा झाली। काही विषयावर मतभेद आहेत, काही विषयावर वेगवेगळ्या चर्चा असू शकतात, पण आमच्या राज्यामध्ये कुणाची मनभेद नाही आहे। आमच्याकडे पक्षीय राजकारण जरी असलं, वेगवेगळे पक्ष जरी आम्ही काम करतो, महायुतीचे असो की महाविकास आघाडीचे, पण जेव्हा अशा घटना होतात, कोणी हॉस्पिटलाइज असतं, कोणाच्या घरी दुःखद घटना झाली, तर आम्ही महाराष्ट्राचे सर्व पक्षाचे लोक ही संस्कृतीच महाराष्ट्रात टिकून ठेवलेली आहे। हीच खरी संस्कृती महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे। जबरदस्त म्हणतात की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो, म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती। त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना। आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत, हा डायलॉग ऐकून ना खरंच कान किटले। आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून आता किळस येतोय, राग येतोय। हे दुर्दैव आहे एका खून केलेल्या माणसानं की त्यांनी खंडण्या मागायला लावल्या। सगळा समाज, वंजारी समाज सुद्धा विटीस धरला, ओबीसी समाज विटीस धरला, खून बलात्कार करू मराठीही मारले। त्या व्यक्तींना भेटायला जावंसं वाटतंय। एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला ज्यांनी सपासप वारं करून लोकांचे मुडदे वाढले, अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जाताय, हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्दैव आहे। अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील हे एखाद्या भ्रमिष्ठाला पण वाटणार नाही। ती मिलीभगत आहे दोघांची। पार त्यांच्या पक्षप्रवेशापासून त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम दरवेळेस अजितदादांनीच केलंय। त्यामुळे अजितदादांकडनं त्यांच्या राजीनामा घेतला जाईल ही अपेक्षा करणं म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं।